चला सामना सुरू करा, पुढचा सामना वेळ घेऊ नका. थँक्यू. या पण सुरू करूया सामना. बघा भरपूर गॅप गेलाय, भरपूर वेळ गेलाय. हे सामने जर असे चालू राहिले तर रात्रीचे 2 वाजतील सामने संपायला, पार्टिशन कंप्लीट करायला. त्यामुळे जरा प्लीज मला स्पीडअप करा मॅच. पाय वरती करून बसा, पंच तेच सांगतायत. बॅट्समनच्या मागे विकेट किपर एंडला पण जेव्हा प्रेक्षक बसतात त्या ठिकाणी जरा प्लीज थोडंसं सहकार्य करा. या ओपनिंग बॅट्समन इन द ग्राउंड. चला मी फलंदाज पोहोचतात ग्राउंडच्या आतमध्ये. स्वतः संगनायक सागर कोलुगडे आणि त्याचबरोबर प्रवीण धनावडे ओपनिंग बॅट्समन. आणि षट क्रमांक पहिलं हृदय कांडके बोली मार्ग सज्ज होत आहे. जिथे आपण बघितलं की नाणेफेक जिंकून तुषार जाधवने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. आतापर्यंत दोन्ही संघ अनस्टॉपेबल आहेत, अनबिटेबल आहेत. एकही सामना पराभूत झाले नाहीत. आणि मग बघायचं आहे आता मात्र शेवटच्या लीगच्या मॅचमध्ये कुठला संघ कुरघोडी करून टेबलमध्ये टॉप करणार बघायचं आहे. कुठला संघ 6 गुणांची कमाई करणार या मॅचमधून. ऑल द बेस्ट. सामना सुरू करूया. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड शॉट, हाफ आर्म पूल. चेंडू आतमध्येच आहे आणि चेंडू जोपर्यंत कव्हर येईल तोपर्यंत फलंदाज स्ट्राईक रोटेट करतोय म्हणजे सागर. एका धावेने खातं उघडतोय. थोडासा नाराज आहे कारण चेंडू आपण बघितलं की झाडाला लागून ग्राउंडच्या आतमध्ये पुन्हा एकदा आला. प्रवीण धनावडे पोहोचलाय स्ट्रायकिंग एंडला. धाव संख्या 1. ऑनस्टेला पूलचा फटका, खूप चांगला टायमिंग. 2 धावेचा हा फटका. 1:45 ला एक्झॅक्टली सामना सुरू झालाय. मंदार माझ्यासोबत मात्र टाइम नोट करतायत. 1:45 1:45 बरोबर आणि सामना सुरू झालाय. विदिन 30 मिनिट्स तुम्ही 6 षटकं कंप्लीट करा ही आम्ही अपेक्षा करत आहोत प्रत्येक टीमकडून. तरच सामने वेळेवर कव्हर होतील. 2 धावेचा फटका. धावसंख्या आपण बघतोय एकूण 3 धावा. खातं उघडले ते प्रवीण धनावडेने स्वतःचं. चांगला कॉन्टेस्ट. वॉरियर्स वर्सेस टायगर. हा चेंडू ओव्हरपिच होता. अपील पंचांकडे स्ट्रॉंगली होते पंचांच्याकडे आणि अपील उचलून धरलंय. एक्झॅक्टली स्टंपच्या समोर प्लम पकडला गेलाय आणि पहिलाच धक्का LBWच्या स्वरूपात बाद होतोय या संघाचा आघाडीचा फलंदाज प्रवीण धनावडे.
सो रिव्ह्यू आता गमावलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघ वॉरियर्स संघाने. फलंदाज बाद होते तो एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये. दिस द बिग विकेट. प्रवीण धनावडे बॅक टू डगआउट. क्रॉस बॅटेड शॉट ऑन साइडला खूप चांगला फटका. व्हेरी मच कॉन्फिडंट बिहाइंड द स्ट्रोक. 2 धावांनी खातं उघडलं फलंदाज आपण बघतोय नवीन आलेला म्हणजेच चेतन पांचाने खातं उघडले. 2 धावांनी धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या पोहोचली ती 5 वर. वॉरियर्स वर्सेस टायगर्सचा सामना तुम्ही बघताय मैदानाच्या आतमध्ये. थोड्यासाठी आपण बघितलं की डिसिजन पेंडिंग होतं. थांबला होता सामना थोडा वेळ आणि पंचाने निर्वाळा दिला एलबीडब्ल्यूचा. अप्रतिम डिलिव्हरी. वेगवान चेंडू. प्रचंड वेग. पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील होत आहे पंचांकडे. सो फलंदाज बाद आहे. रिव्ह्यू रिटेन. अजून एक फलंदाज बाद होत आहे एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये. विकेटमध्ये हृदय खांडकेला आणि रिव्ह्यू रिटेन झालाय तो टीम टायगरचा. बॅक टू बॅक विकेट. दोन्ही फलंदाज एक्झॅक्टली पायचीत पकडलेत ते हृदय खांडकेने. धावसंख्या 5 असताना 2 धक्के लागले मैदानावर. श्रमिक फलंदाज प्रवीण धनावडे तंबूत परतला. त्याच्या मागून आलेला फलंदाज आपण बघतोय म्हणजेच चेतन पांचा सुद्धा तंबूत परतला आणि त्यामध्ये मैदानात येतो 4थ्या क्रमांकावर म्हणजेच चिन्मय. संघ अडचणीत आहे. दबावाखाली निश्चित दबावात बाहेर काढावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. सागरला चांगली साथ द्यावी लागेल वॉरियर्स संघासाठी. ती चिन्मयला. 5 धावा 2 गडी बाद. सध्या थोडीशी बिकट परिस्थिती आपण बघतोय म्हणजेच वॉरियर्स संघाची व्हेरी फर्स्ट ओव्हरमध्ये. चला मॅच कंटिन्यू करा. बराच वेळ गेलाय मॅचसाठी. सामना सुरू करा. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. 1:15 एक्झॅक्टली चेंडू पडलाय पहिला. हो दिशेवर नियंत्रण नाहीये. चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केला उमेश पाटकरने. मुख्य पंच उमेश पाटकर. स्ट्राईक एंडचे पंच धवल दर्जी. स्कोर मूव्स ऑन 6. पुन्हा हृदय खांडके ओव्हर द विकेट. तो षटक क्रमांक पहिला घेऊन आलाय टायगर संघाकडून. हा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी होती. लेनचा खूप चांगला वापर केला. हलकासा चेंडू आपण बघतो की कट होते त्या मोमेंटला आणि विकेट किपरच्या थेट हातामध्ये बीट करून बॅट्समनला आणि डॉट बॉल. षटक समाप्त होते. सक्सेसफुल ओव्हर. अवघ्या 6 धावा आणि 2 विकेट इथे हृदय खांडकेच्या नावावर. पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या 6. आपण पाहतो आहोत म्हणजेच कुंभारवाडा प्रीमियर लीग सीझन 3 पर्व तिसरं वर्ष या स्पर्धेचं. अत्यंत थाटामाटामध्ये आपण बघितलं की स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पार पाडला. सक्षम इव्हेंटच्या माध्यमातून आपण बघितलं की अत्यंत जबरदस्त असा फायरवर्क शो आपल्याला बघायला मिळाला.
इंस्टाग्राम पेजवर सुद्धा आपण निश्चितच सक्षम शिव इंडला सर्च करू शकता आणि तो सोहळा तुम्ही अजूनही पाहू शकता. बॉलिंग मार्कर स्वतः कॅप्टन तुषार जाधव, समोर कॅप्टन सागर. लीडिंग एज आहे पण गोशांकी क्षेत्र बाल बचावले की चेंडू जास्त मागे निघून गेला आणि पहिल्या चेंडू आपलं होतं की फलंदाजाने एकदा इथे अंकित केली डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या 7 धावा धावफलकावर आहेत. आज बघतोय स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस. या स्पर्धेचा दुसरा सामना सुरू आहे. पहिला सामना 12:23 आपण सुरू केला आणि दुसरा सामना 1:15 वाजता. चेंडूचा राईज खूप बघायला मिळतोय, चांगला राईज बघायला मिळतोय. 1 फॉर द ओव्हरचा कॉल दिलाय गोलंदाजाला. एका षटकातला एका बाउन्सरचा कोठा तुषार जाधवचा कंप्लीट झालाय, पण चांगला बाउन्सर होता तरी मात्र शंका नाही तुषार जाधवचा. गतवर्षी उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार पटकावला याच खेळाडूने या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला प्लेस केले तिथे क्षेत्ररक्षक आहे. क्विक सिग्नल करण्याचा प्रयत्न होता पण बघितलं की फलंदाज हा क्रीज मध्येच उभा आहे. धावसंख्या थांबली स्थिरावलेली आहे. आपण बघतो धावफलकावरती एकूण 7 धावा. समोर ऑन दी अप चांगला फटका, व्ही शेप मध्ये खेळायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आणि चेंडू एक्झॅक्टली बघा किती जबरदस्त फटका बघायला मिळतोय. एक्झॅक्टली त्या कॉर्नरला चेंडू लागतोय आणि पंचांचा इशारा या चेंडूवर. कॅप्टन शॉट. धावसंख्या 13. हो काय अंदाज आहे, काय अंदाज आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड, क्विक आपण बघतो की चेंडू आला होता, क्विक डिसिजन घेतलाय. चेंडू लेफ्ट केला, सोडून दिला, लेग बाहेर चेंडू आणि वाईड बॉलचा सिग्नल लगेचच उमेश पाटकर यांनी केलाय. धावसंख्येत भर झाली, धावसंख्येत 14 धावा जाऊन पोहोचली धावफलकर या वाईडच्या मदतीने. एक षटकार आलाय. ही इनिंग खेळावी लागली कॅप्टनला, कारण त्याच्यासमोर बघितलं त्याच्या साथीदार प्रवीण धनावडे तंबूत परतला. त्यानंतर बघितलं की चेतन पांचा सुद्धा तंबूत परतला. अशा मुवमेंटला जबाबदारी घेऊन सागरला खेळ करावा लागेल, डिलिव्हर करून दाखवावं लागेल. हो ब्युटिफुल डिलिव्हरी, बॉडी लाईन, राऊंड विकेट अटॅक करत असताना आपण बघतो की इम्प्रुव्हाइज करण्याचा प्रयत्न करतोय, इम्प्रेस करतोय आपल्या गोलंदाजीतून गोलंदाज तुषार जाधव. गुड बॉलिंग तरुण जाधव. आपण बघितलं की या स्पर्धेमध्ये तरुण जाधवच्या डोक्यावर अजूनही पर्पल कॅप बघायला मिळते. आता मात्र गोलंदाजी मार्ग करतो तुषार जाधव. हो वॉटर डिलिव्हरी, गुडलेनचा काय वापर, चांगला राईज, थेट विकेट किपर अजिंक्यच्या हातामध्ये चेंडू आणि षटक समाप्त आहे दुसरं तुषार जाधवचं कॅप्टनचं. आणि या षटकात धावा खर्च केल्या त्या तुषारने एका षटकाच्या मदतीने. एक वाईड आणि मात्र बघा किती कंट्रोल होता बॉलिंगमध्ये. एक षटकार एक वाईड येऊन सुद्धा अवघ्या 8च धावा इथे तुषार जाधवने खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 14 धावा धावफलकावर आणि फलंदाज गमावलेत आतापर्यंत मैदानावरती 2. बॉलिंग मार्कर पुन्हा सेकंड स्पिनमध्ये येतो तो हृदय खांडके. समोर आहे चिन्मय. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका ती मात्र इथं निश्चित कंप्लीट करणार. बघा ते चेंडू आतमध्ये येणार की काय. हो येणार आहे चेंडू आतमध्ये. 2दाचा प्रयत्न सुरू आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट फलंदाज बाद. खूप लेझी क्रिकेट चिन्मय कडून आणि 2 धावा कंप्लीट करू शकला नाही. अजून एक धक्का लागलाय वॉरियरला आणि फलंदाज बाद होत आहे धावचीच्या स्वरूपात चिन्मय.
आगमन झाले, मनपूर्वक स्वागत आहे. बघा, पंचांना अजिबात सूचना देत येतात अशा काही गोष्टी करू नका. आणि आता मात्र तुम्हाला ताकीद द्यायची आहे, वॉर्निंग द्यायची आहे. यापुढे कुठलाही परमिशन न घेता जर तुम्ही असं वागलं तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मग अशी अंजिकी ब्रुसाला स्वतःने परमिशन घेतली, आता तुम्ही परमिशन न घेता या काम करतायत, तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. वॉर्न केलं आहे. बघा, स्पर्धा एक स्टँडर्ड लेवलची स्पर्धा आपण इथे करतोय, ते मेंटेन करणं गरजेचं आहे अशा मुवमेंटला. त्यामुळे विदाऊट परमिशन अशा कुठल्या गोष्टी करू नका तुम्ही. समोर बॅटिंगला संदीप फोपळकर येतोय तो मैदानावर वॉरियर्स टीमसाठी. आणि पहिल्या चेंडूवर खणखणीत उत्तर, अप्रतिम फटका, स्लॉग इट बघायला मिळतोय. 2 धावा, 2 धावेने खातं उघडले फलंदाज संदीप फोपळकरने. आणि धाव संख्या पुढे सरकली. आपण बघतोय धाव फलकावर, आपण बघतोय एकूण धाव संख्या 17. संदीप फोपळकरचा नंबर आपण बघतोय मैदानावर 5वा क्रमांक. नंबर कुठलाही असो, चांगली बॅटिंग आता मात्र करावी लागेल, कारण संघाला बघतोय थोडासा अडचणीमध्ये आहे. 3 विकेट खूप लवकर गमावल्यामध्ये 3ऱ्या षटकामध्ये. आता मात्र चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल सागर सोबत. हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू, कॉट बिहाइंड. इथे मात्र थोडंसं स्लोअर वन चेंडू टाकला, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. पुढच्या चेंडूवर संदीप फोपळकरला तंतुचा रस्ता दाखवलाय आणि 4थी विकेट गमावली आहे वॉरियर्स संघाने. थँक्यू. चला, बॅट्समन ग्राउंडवर पोहोचलाय. फिल्डिंग पोझिशन लगेचच घ्या. बॅटिंगसाठी येतो म्हणजे विशाल भणगे. सागरने एकट्याने किल्ला लढवलाय. सागर एकटा ग्राउंडवर थांबलाय. सागरच्या सोबत आलेले सर्व फलंदाजी साथ सोडून गेलेत. प्रवीण साथ सोडून गेला, चेतन साथ सोडून गेला. त्यानंतर आपण बघितलं की चिन्मय गेला, संदीप सुद्धा तंबूत परतला. असे 4 फलंदाज आतापर्यंत गमावले आहेत आणि 4 साथीदार मात्र गमावले ते सागरने आतापर्यंत. त्यामध्ये हृदय खांडकेच्या 3 विकेट्स आपण बघतोय. 2 पायचीत, एक कॉट बिहाइंड. स्ट्रायकिंग एंडला विशाल बनगे. 17 लॉस ऑफ 4. स्काय ब्ल्यू वर्सेस मरून. चला, मॅच सुरू करा. राऊंड विकेट. पहिल्या चेंडूवर लॉफ्टेड स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू उंच तर गेला, ती बघायचं क्षेत्रक्षेत्री चेंडू कव्हर करेपर्यंत पंच सांगतात हा चेंडू जातो घोषांकी क्षेत्रामध्ये. डिक्लेअर झोनमध्ये 2 धावेसाठी. आणि विशाल बनगेने खातं उघडले 2 धावेने. धावसंख्या 19. 1983च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची परिस्थिती अशीच होती. तसाच होते. ते उल्लेख करेन की वॉरियर्स संघाला मात्र निश्चितच गरज आहे ती म्हणजे कपिल देव निकन सारख्या खेळाडूची. तो त्या संघाचा संगनायक सुद्धा होता. पण इथे सुद्धा आपण तेच बघतो की या संघाचा संगनायक सुद्धा ग्राउंडवर उभा आहे, सागर कोलुगडे. स्टेप डाऊन, अप्रतिम फटका. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं होतं जेव्हा डान्सिंग डाऊन द विकेट आला. आणि मात्र लास्ट मोमेंटला अप्पर कटच्या माध्यमातून चेंडूला एक्झिक्यूट केलं डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. आणि धावसंख्या झाली ती बरं धावसंख्या आपण बघतो ती 20. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड इन द 3rd ओव्हर. लॉस ऑफ टोटल 4 विकेट. इथून काहीतरी नवीन करावं लागेल. इथून काहीतरी मात्र सामना वाचवण्यासाठी एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल दोन्ही फलंदाजांना, विशाल आणि त्याचबरोबर सागरला. टू 20. पुढचा चेंडू, राऊंड विकेट. हृदय स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन. ऑफ स्टंपच्या जवळजवळ बाहेरच जात होता हा चेंडू. आणि त्या मुवमेंट आपण बघितलं की स्ट्रोक ऑफर केला कव्हरमध्ये आणि 2 धावेसाठी हा फटका बघायला मिळतोय. धावसंख्यात भर झाली. धावसंख्या पोहोचली ती 22 वर. एकूण 3 षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 22.
सध्या आपण रन रेट जो बघतोय 7.33चा आहे, जो तुम्हाला अजून इन्क्रीज करावा लागेल, अजून वाढवावा लागेल, एक चांगली बॅटिंग करावी लागेल. जो आतापर्यंत दबाव आला होता आपल्या संघावर तो पूर्णपणे शिफ्ट करून एक चांगली धावसंख्या रचावी लागेल. समोरच्या गोलंदाजांना निश्चित डॉमिनेट करावं लागेल, चांगली बॅटिंग त्यांच्या विरोधात करावी लागेल. आणि बघायचं आहे कॅप्टन तर स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, पण त्याच्यासोबत आलेले फलंदाज त्याला कशी साथ देत आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे. बॉलिंग मार्कवर तुषारने मागच्या षटकात 8 धावा खर्च केल्या होत्या. कॅप्टन वर्सेस कॅप्टन असा कॉन्टेस्ट बघतोय आपण. दिशेवर नियंत्रण नाही आहे. जसा मी उल्लेख केला की गतवर्षी सीझन 2 मध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार याच खेळाडूला म्हणजेच तुषारलाच मिळाला होता. उत्कृष्ट फलंदाज आपण बघितलं की संदीप पवार, मालिकावीर जय जाधव, एमर्जिंग प्लेअरचा उल्लेख करेन म्हणजेच अविनाश चव्हाण असे आपण खेळाडू बघितले. पण यावर्षी आपण बघूया की काय चित्र असणार आहे. इव्हन बेस्ट कॅप्टन सुद्धा निवडण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये यावर्षी. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, लिडिंग एज, गोशांकी क्षेत्र आणि फक्त एकच धाव. क्या बात आहे. प्रमोद आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जसा मी उल्लेख केला, जसा त्याची एंट्री झाली की चांगल्या दर्जाचा खेळाडू सुद्धा आहे आणि गोशांकी क्षेत्रामध्ये म्हणजे रेग्युलर्समध्ये कॅच सुद्धा पकडलाय प्रमोद साटमने. समोर ऑन दी अप चांगला फटका आहे, ताकद प्रचंड वापरली फटकार, पण 2 धाव मिळतील या चेंडूवर. 2 धावेची मध्ये धावसंख्येत धावसंख्या 26, 26 धावा धाव फलकावर. बघायचंय अजून एक कुठला संघ असेल जो या स्पर्धेमध्ये अनबिटेबल राहील, कुठला संघ इथे सामना जिंकेल. पुढचा चेंडू राऊंड विकेट. अवे फ्रॉम द बॉडी थोडंसं दूर ठेवलाय चेंडूला, खूप बाहेर आहे चेंडू. वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केला उमेश पाटकरने आणि धावसंख्येत भर झाली आहे. माझ्यासोबत मंदार आहे आणि मंदार मला सांगतोय धावसंख्या 27, 27 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे मैदानावर पहिल्या इनिंग मध्ये. हो बघायचं उंच तर गेलाय. मग अशा पण असाच एक फटका बघितला, एक्झॅक्टली कॉर्नर लागला होता चेंडू, पण त्याला थोडासा डायव्हर्ट झालाय. पंचांचा इशारा 2 धावेचा. चांगली बॅटिंग, 1 हँडेडली बॅटिंग केली सागरने मैदानावर आपल्या संघासाठी. संघ अडचणीत असताना एक पातळी अभिनय काय असतो तो मात्र फलंदाज सागर कोलुगडेने दाखवला आपल्या मैदानावर. आणि इम्पॉर्टंट आहे, गरज आहे अशा मुवमेंटला, अशा बॅटिंगची, अशा पार्टनरशिपची, जी पार्टनरशिप समोरच्या संघावर दबाव वाढवेल, प्रेशर टाकेल. आणि तो प्रयत्न सुरू आहे फलंदाज सागरचा. धावसंख्या 29, 29. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल केला तिथे क्षेत्ररक्षक आहे, विकेट घेण्याचा प्रयत्न, अजिबात इथे मात्र कॉल नव्हता, गरजच नव्हती इथे धाव घेण्याची. पार्टनरशिप इथे बिल्टअप होत नाहीये आणि ते मात्र चूक केली स्वतः कॅप्टनने. फलंदाज बाद होतोय की नाही बघूया त्या ठिकाणी. आणि फलंदाज मात्र बाद होईल तो वैशाल बनगे. थँक्यू. 5वा फलंदाज बाजारात विशाल बनगेच्या स्वरूपामध्ये, पण विशालच्या अगोदर जे 4 फलंदाज बाजले ते स्वतःच्या चुकीमुळे बाद झाले होते. पण इथे मात्र कॅप्टन कडून झाली चूक, त्याने समोरच्या फलंदाजाला मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. अजिबात धाव घेण्याची गरजच नव्हती. इव्हन त्या ठिकाणी धाव नव्हतीच आणि विशालने धाव घेतली, सागरने धाव घेतली विशालच्या एंडला आणि विशालला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. 5वा धक्का लागलाय. धाव संख्या आपण बघतोय ती स्थिरावली, ती आपण धावफलकावर बघतोय ती 29, 29 इन द 4th ओव्हर. 4थं षटक मार्गस्थ आहे. फलंदाजीला रवी आलाय स्ट्रायकिंग एंडला. प्रचंड वेग, विकेट मिळाल्यानंतर आपण बघतोय की वेग वाढलाय तुषारचा. लेनचा खूप चांगला वापर केला तुषारने.
आणि डॉट बॉल धावसंख्या काय म्हणते 29, लॉस ऑफ टोटल 5 विकेट. थोडासा प्रेशरमध्ये आहे म्हणजेच बॅटिंग करणारा वॉरियर संघ. इनसाइड एज त्यामुळे दिलाय नकार दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना. षटक चौथं समाप्त होते. चौथ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 7.25च्या गतीने 29 धावा धावफलकर. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि बघायचं या 2 षटकामध्ये वॉरियर्स संघ एक किती धावसंख्येचं लक्ष इथे उभारतोय तो टायगर संघासमोर. षटक क्रमांक 5 घेऊन आलाय. सध्या आपण बघतो की धावसंख्या 29 आहे. समोर एक्झिक्यूट केला, थोडासा पॉज घेतला, मागे थांबला आणि चांगला डिलिव्हर केला हा फटका लॉंग ऑन मध्ये 2 धावेसाठी. धावसंख्या 31 धावा. एक हाती किल्ला लढवलाय. 31 ऑन द बोर्ड सागर कोलुगडेने. पुढचा चेंडू अजिंक्य बेलोसेचा. हो, थांबून खेळायचा प्रयत्न, पूल करायचा प्रयत्न, कॉट बिहाइंड, अपील आणि फलंदाज बाद. बिग विकेट. जो फलंदाज खूप वेळ खेळपट्टीवर आपली विकेट टिकवून आपल्या संघासाठी स्ट्रगल करत होता, संघर्ष करत होता, तो संघर्ष संपलाय आणि 6वा फलंदाज गमावलाय वॉरियर्स संघाने. फुल टॉस आणि डिलिव्हर केलाय आपण स्क्वेअर लेग मध्ये 2 धावेसाठी हा फटका.
फलंदाज योगेशच्या बॅटमधून आणि धावसंख्येत भर झाली मला सांगतात धावसंख्या 36. 36 धावा धावफलकावर. एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 36 धावा धावफलकावर. एकूण फलंदाज आतापर्यंत गमावले म्हणजे एकूण 7 फलंदाज गमावलेत मैदानावर आणि 9व्या क्रमांकाचा फलंदाज बॅटिंग करतोय म्हणजेच योगेश आणि त्यासोबत येतो 7व्या क्रमांकाचा फलंदाज म्हणजेच रवी. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. एक षटक अजूनही शेष आहे. लीग मध्ये आतापर्यंत एकही सामना पराभूत झाले नव्हते. शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय. मागे जातोय चेंडू. डिरेक्शन बघायचंय चेंडू एक्झॅक्टली कुठून निघून गेलाय आणि पंच कन्फर्म करतायत धावा एक्झॅक्टली किती मिळतील या चेंडूवर. 2 धावा. 2 धावा आपण ऍड करूया. नंतर मला सांगतो धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 38 वर. 38 इन द लास्ट ओव्हर. बॉलिंग मार्कवर रोहन आलाय. रोहन वाडकर. समोर एक्झिक्यूट केला. काय फटका आहे. प्रचंड ताकद इथे मात्र वापरली आहे, युटिलाइज केली आहे, पण 2 धावा मिळतील. डिरेक्शन थोडंसं चुकलंय. डिरेक्शन थोडंसं समोर यायला पाहिजे तर तुम्हाला जास्तीत जास्त धावा मिळतील. स्कोर मोजन 40. 40 धावा धावफलकावर. 40 ऑन द बोर्ड. ऑन दी अप चांगला फटका बघायचा. उंच तर गेला. किती लांब गेलाय. 2 धावा. 2च धावा. थोडासा मात्र आपण बघितलं थोडीशी ताकद रवीची कमी पडते पण रवी प्रयत्न करतोय. नामी काफी आहे रवी तिवारी. जबरदस्त बॅटिंग करतोय. 2 चेंडू 2 ते त्याने डबलचे शॉट दाखवलेत. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या 42 ऑन द बोर्ड इन लास्ट ओव्हर. चेंडू द्या लवकरात लवकर. 42 धावा धावफलकावर. चला व्हॉलेंटियर जे चेंडू ग्राउंडच्या बाहेर गेले ते लवकरात लवकर पोचवा आतमध्ये. रवी ऑन स्ट्राईक. पुन्हा समोर एक्झिक्यूट केलाय. उंच गेलाय चेंडू. गोशांकी क्षेत्र की आतमध्येच आहे बघूया. गोशांकी क्षेत्र. 2 धावा. प्रयत्न हा करतोय रवी की चेंडू समोरच मारायचा आहे. फक्त थोडंसं एलिव्हेशन आपण बघतोय डिरेक्शन आणि ताकद थोडीशी कमी पडते या मुवमेंटला पण प्रयत्न निश्चित चालू आहे. प्रयत्न निश्चितच करेल तो म्हणजेच रवी समोर षटकार किंवा चौकार वसूल करण्यासाठी. कारण त्याच धावा निश्चित त्यांना पुरेशा आहेत. जेव्हा त्या गोलंदाजीला येतील डिफेंड करण्यासाठी सज्ज होतील तेव्हा त्याच धावा त्यांना पुरेशा आहेत. इनफ आहेत. धावसंख्येत भर. मंदार सांगतोय धावसंख्या आपण बघतोय ती 44. 44 इन द लास्ट ओव्हर. लॉस ऑफ टोटल 7 विकेट इन द लास्ट ओव्हर. स्ट्रायकिंगला रवी. पुढचा चेंडू पुन्हा ते सज्ज. बॉलिंग मार्कवर. चला सामना सुरू करा. 1 वाजून आपण बघितलं की 25 मिनिट सामना सुरू केला. चेंडू मध्ये आता मिस टाइम झाला. फटका. अजिंक्य चेंडूच्या खाली जज करतोय बरोबर स्टंपच्या मागे आणि फलंदाज बाद. 1 मोर डाऊन. अजून एक धक्का. 8वा धक्का लागलाय वॉरियर्स संघाला. बॅट्समॅन ऑन द ग्राउंड. रोहन खारवा. हो बॅटचा फ्लो बघा. ताकद बघा या फटक्यामध्ये. समोर एक्झिक्यूट करते मात्र धावती कंप्लीट. एका धावाचा प्रयत्न सुरू आहे. दुसरा कंप्लीट होणार का बघूया. फलंदाज मात्र चेंडूची फेक एक्झॅक्टली कुठे येते. फलंदाज बघतो की नॉन स्ट्रायकिंग एंडला बाद झाला. एका धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी बघतो की धावसंख्या 45 वर थांबली आहे. 45 ऑन स्कोर कारण लक्ष असेल ते 46 टू विन. 45 धावा धावफलकावर आहेत. ऑल आउट नाही.
एक फलंदाज निश्चित अजून एक विकेट त्यांची अजून एक विकेट बाकी होती. समोर बघायचं आहे आता मात्र वॉरियर्स संघाला हे सुद्धा करून दाखवावं लागेल की या धावा सुद्धा आमच्यासाठी पुरेशा आहेत त्या डिफेंड करण्यासाठी, कारण त्यांच्याकडे खूप चांगले लेग ब्रेक गोलंदाज आहेत. मी सागरचा उल्लेख करेन, प्रवीण धनावडेचा उल्लेख करेन, इव्हन एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत म्हणजेच विशाल भनगेचा उल्लेख करेन. अशी जर तुमच्याकडे जर गोलंदाजीची फळी असेल तर तुम्ही यावर सुद्धा डिफेंड करू शकता. तर टार्गेट आहे 46 धाव्यांचं. आणि बघायचं आहे या टेबलमध्ये कुठला संघ टॉप करणार, कुठला संघ दुसऱ्या क्रमांकावर राहणार. कारण आतापर्यंत लीगमध्ये दोन्ही संघांमध्ये आपण जर लक्ष टाकलं, दोन्ही संघ लीगमध्ये 2-2 सामने जिंकून 4-4 पॉईंटची कमाई केली आहे. पण बघायचं यातला एक तरी संघ विजयी होणार आणि विजयी संघ जो 6 पॉईंटच्या माध्यमातून टेबलमध्ये टॉप करणार, दुसरा संघ 4 पॉईंटच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकावर असणार. बघूया सामना सुरू होईल दुसऱ्या सत्रामध्ये. चला बॅट्समन पाठवून द्या, वेळ भरपूर गेला, डिस्कशनला वेळ आपल्याकडे नाहीये. सामना पण सुरू करूया. आणि जेव्हा धावसंख्येचा पाठला किती करण्यासाठी फलंदाजीसाठी जेव्हा टायगर संघ उतरेल कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करूया. ऐकूया आवाज आपला विभागातील लाडका समालोचक प्रमोद साठवला. धन्यवाद. धन्यवाद डीजे. चला फलंदाज लवकर पाठवायचे आहेत. कुंभारवाडा टायगर संघाला विनंती आहे आपण आपले फलंदाज लवकर मैदानात उतरवायचे आहेत. सुरू असलेला सामना कुंभारवाडा वॉरियर्स आणि कुंभारवाडा टायगर्स. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो टायगर्स 11 संघाने, कुंभारवाडा टायगर्स संघाने. आणि वॉरियर्स संघाने 45 धावा इथे फटकावल्या. 46 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते टायगर्स 11 संघासमोर. साखळी पद्धतीतला हा शेवटचा सामना आपण बघतोय तो टायगर्स आणि वॉरियर्स या दोन संघाच्या दरम्यान. याच्यानंतर सर्व सामने इथे बाद फेरीचे सामने असतील याची नोंद घ्यायची आहे. कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व 3. कृपया टायगर संघाने विनंती आहे
कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व तिसरं, आजचा हा शेवटचा दिवस. गेले 2 दिवस आपण इथे बघतोय विद्युत झोतात सुरू असलेले सामने, अर्थातच आयोजन देखील आपण बघितलं. यासाठी सर्व कुंभारवाडा प्रीमियर कोर कमिटी यांचं इथे हार्दिक अभिनंदन. खरोखर गेले 40 ते 45 दिवस चालू असलेली त्यांची मेहनत, आणि हीच मेहनत या 3 दिवस आपण बघतोय की कशा प्रकारे या मेहनतीचं फळ झालेलं इथे बघितलं. 6-8 संघ इथे एकमेकांसमोर उभे टाकले, आणि निश्चितच विभागातील सर्व खेळाडूंना प्राधान्य देणारी ही स्पर्धा कुंभारवाडा प्रीमियर लीग. आणि या तिसऱ्या पर्वात आता हा साखळी फेरीतला शेवटचा सामना असेल, आणि यानंतर बाद फेरीचे सामने सुरू होतील. कृपया जी पाण्याची गाडी आहे ती लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर जाऊ द्यावी, ही नम्र विनंती आहे. दुसराच सामना सुरू आहे. जवळजवळ 2:30 झाली आहेत, आणि हा आजच्या दिवसातला केवळ दुसरा सामना आहे. अजूनही खूप सामने इथे खेळायचे आहेत. त्याच्यानंतर मग बक्षीस समारंभ. त्यामुळे लवकरात लवकर सामना संपवण्याची जबाबदारी असेल ती समितीवर, आणि सर्व खेळाडूंनी, संघ मालकांनी त्याला सहकार्य करायचं आहे. तर त्यामुळे क्षेत्ररक्षण लागलंय वॉरियर संघाचं. सहा षटकात अर्थातच 30 चेंडू आणि 46 धावा. सलामीचे फलंदाज हृदय आणि त्यांचे सहफलंदाज अजिंक्य बेलोसे. चला फलंदाजांना पाठवायचंय. गाडी जायला जागा करून द्या. तिकडे स्वयंसेवकांना विनंती आहे. पॅन्थर संघ कृपया तो. धन्यवाद. षटक घेऊन येत आहेत सागर यांनी सलामीला आपण बघितलं की फलंदाजी करताना चांगली कामगिरीचं प्रात्यक्षिक इथे दाखवलं होतं. गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी, कारण आत्तापर्यंतचे हे दोन्ही संघ जे एकमेकांसमोर आहेत ते अनबिटन अर्थात अपराजित आपण म्हणू शकतो, कारण कोणताही संघ याने इथे पराभव पत्करला नाही. मागील दोन्ही सामने जिंकून दोन्ही हे संघ एकमेकांच्या समोर इथे उभे टाकतायत. ते साखळी स्पर्धेतील शेवटच्या सामन्यातील. प्रवीण तयार. यष्टीरक्षणाची जबाबदारी प्रवीण यांच्या खांद्यारास. फलंदाजीमध्ये या सामन्यात फारशी भूमिका गाजवू शकले नाहीत ते प्रवीण आपल्या संघासाठी, आणि निश्चितच त्याचमुळे कुठेतरी धावांचा ओघ इथे कमी पडतोय तो वॉरियर संघासाठी. एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न नक्कीच होता तो कर्णधार सागर यांच्या मार्फत, पण साथ देखील त्यांना लाभली नाहीये. विशालसारखा एक फलंदाज नाहक धावचीच्या रूपात इथे बाद झाला. त्यामुळे केवळ 45 धावा. कृपया इथे बसलेल्याने आपले पाय वरती घ्यायचे आहेत. पंचांना सहकार्य करायचे. धन्यवाद. धावसंख्याचा पाठलाग 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात स्वतः सागर. कर्णधार वॉरियर संघाचे सामना करतोय तो अजिंक्य बेलोसे आणि सहफलंदाज हृदय खांडके. चला 36 चेंडू 46 धावा. आकुटोबाचा पहिला चेंडू. सुरुवात चांगली केली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने मानून. वैयक्तिक खाते उघडले, संघाचं खातं उघडले. चेंडूची व्यवस्था करा 2 या धावसंख्येने. शेवटचा सामना हा साखळी स्पर्धेतला, साखळी फेरीचा हा वॉरियर्स आणि टायगर्स या 2 संघादरम्यान. आणि मगाशीच म्हणाल की अजून दोघांपैकी एकही संघाने इथे पराभव पत्कारलेला नाहीये. त्याच्यामुळे बघूया कोणता संघ हा सर्वच्या सर्व साखळी स्पर्धेतील सामने विजयी प्राप्त करतोय. पुन्हा एकदा तयार. वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी पहिलं षटक घेऊन येतील. पंचांच्या डाव्या बाजूने करतील ते उजव्या हाताची गोलंदाजी. यावेळी चांगला सन्मान दिलाय. आखोट्याबाचा चेंडू होता, हलक्या हाताने फक्त चेंडू मैदानातच ठेवलाय. 2 चेंडूंमध्ये 2 धावा इथे झाल्यात ते अजिंक्य बेलोसे यांच्या माध्यमातून. अर्थातच टायगर्स, कुंभारवाडा टायगर्स या संघाकडून.
सुंदर फटका समोर भिरकावला लॉंगॉनच्या दिशेने आणि हा चेंडू खणखणीत उत्तुंग षटकार, चेंडू सीमारेषा पार. धन्यवाद डीजे. चांगला फटका होता. आपण बघितला आधीच्या चेंडूला सन्मान दिला, त्याच्यानंतर पुढील चेंडूवर षटकार देखील मारला. धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती बिनबाद 8 धावा. यावेळी देखील आडव्या बॅटने मारलेला फटका. बघूया किती धावा मिळतील ते. आणि केवळ 2 धावांनी समाधान मानावं लागलंय. ताकद नव्हती या फटक्यात असं वाटतंय. कदाचित मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील होता, चेंडू सीमारेषा बाहेर मारण्याचा, परंतु प्रयत्न फसला. 2 धावा निश्चितच मिळतात. धावसंख्येत 2 वर होते. धावसंख्या झाली ती बिनबाद 10 धावा. वारंवार तशाच प्रकारची गोलंदाजी आणि यावेळी खणखणीत चौकार. चांगला फटका होता. आडव्या बॅटने मारलेला महागडं षटक हे ठरू शकते. धावसंख्या झाली ती 14 धावा आतापर्यंत तब्बल पहिल्याच षटकात फटकावल्यात त्या अजिंक्यने. एक षटकार आणि एक चौकाराच्या जोरावर. आणि आता जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो सागर यांनी. बघूया जागा बदलून कशा प्रकारे गोलंदाजी करतायत ते आपल्या संघासाठी. आडव्या बॅटने पुन्हा एकदा चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. षटक संपत आहे. पहिल्या षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या झाली ती बिनबाद 16 धावा. डीजे. धन्यवाद डीजे. आणि यावेळी पहिल्यांदा सामना काढतोय तो हृदय डावखुरे गोलंदाजा सामना डावखुरे फलंदाज. विशाल भणगे वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी. दुसरं षटक फलंदाजीमध्ये हे नाहक धावचीत झाले. गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे बघूया भूमिका साकारतायत. सुंदर चेंडू खोलवर पद्धतीचा सन्मान दिलाय त्यांना हृदय यांनी. पहिल्या षटकात खरपूस समाचार घेतला तो अजिंक्य यांनी. सागर यांच्या गोलंदाजीवर चौकार षटकारांची आतषबाजी. पुढे मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला दिशेने मारलेला चेंडू. बघूया कुठे जाते चेंडू. 1 धाव मिळाली. दुसरे घोषित क्षेत्रात चेंडू गेला. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्येत 2 ने भर होती आहे. चेंडूची व्यवस्था करा पंचांसाठी. धावसंख्या झाली ती 18. 46 धावांचं आव्हान आहे. त्यामुळे पहिल्याच षटकात 16 धावा फटकावल्या त्या अजिंक्यने. एक चौकार एक षटकार यांच्या जोरावर. बाहेर जे चेंडू गेलेत कृपया सहनसेवकांना विनंती आहे. जर चेंडूची व्यवस्था करायची आहे. समिती जर चेंडू कुठे असतील तर इकडे चेंडू संपलेले आहेत. धन्यवाद. हृदय तयार. सामना करेल विशाल वणग्यांचा.
चांगला फटका तिकडे चेंडू मैदानातच आहे. धाव घेण्याची कुठचीही गरज वाटली नाहीये ती अजिंक्याना. निश्चितच मोठे फटका मारण्याचा प्रयत्न आहे. धाव घेण्याच्या मैदानात आलेल्या चेंडू जर धाव घेण्याची कुठचीही घाई करण्याची गरज नाही याची जाणीव आणि कल्पना असेल ते अजिंक्याना. त्याच्यामुळे अनुभवपणाला लावून ते साथ देताना हृदयांना. आकडव्या चेंडू तसाच फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी धाव घेतली आहे. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न सफल असा प्रयत्न. धावसंख्येत 1ने भर होते. धावसंख्या झाली ती 19 धावा धावफलकावर. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. पहिलं षटक निश्चितच महागडं ठरले ते कर्णधार सागर यांचं. आणि त्याच्यानंतर विशाल. बघूया आता अजिंक्यला विशाल कशा प्रकारे गोलंदाजी काढताय. आपला कशा प्रकारे अनुभव पणाला लावतात डावखुरे गोलंदाज. पाणी पिऊन बाटल्या इतर टाकू नका कृपया. सर्वांना विनंती आहे. हवेमुळे त्या बाटल्या मैदानात येत आहेत. कृपया सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे त्याबद्दल धन्यवाद. सुंदर चेंडू खोलवर पद्धत चेंडू. वारंवार अशाच प्रकारची गरज आहे. अशा गोलंदाजाची गरज आहे. अशा गोलंदाजीची गरज आहे. अशा चेंडूची गरज आहे या बंद पद्धतीच्या मैदानात. चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून. खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न सफल असा प्रयत्न. तसाच वारंवार अचूकता ज्याला म्हणू शकतो ती आहे. अनुभवपणाला लावतात. निश्चितच हा चांगला गोलंदाज आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याच्याकडे ठासून भरलाय असा हा विशाल भणगे. प्रवीण पुढील गोलंदाज प्रवीण. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन 2 षटकं संपले आणि 2 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या आहे ती 19. केवळ 3 धावांचं षटक टाकलं ते विशाल भणगे आणि आपल्या संघासाठी. बघूया प्रवीण कशा प्रकारे गोलंदाजी करतील. आकुटव्या चेंडू भिरकावून दिलाय सरळ यष्टीच्या मागे. आणि किती धावा 2 धावा. धावसंख्येत 2ने भर होते. धावसंख्या झाली ती 21. चांगला फटका होता. बॅकफुटवर आले. चेंडू भिरकावून दिला सरळ यष्टीच्या मागे. 2 धावा. धावसंख्येत 2ने भर. धावसंख्या 21. बिनबाद 21 धावा आत्तापर्यंत फटकावल्या. 46 धावांचं आव्हान असेल ते टायगर्स कुंभारवाडा टायगर्स या संघासमोर. जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी गोलंदाजी करतील पंचांच्या उजव्या हाताने. आकुटप्प्याचा चेंडू यावेळी देखील बॅकफुटवर येऊन मारलाय. चेंडू मैदानाबाहेर जातोय. 2 धावा. ज्या प्रकारे विशालने गोलंदाजी केली खोलवर पद्धतीची गोलंदाजी तशाच प्रकारची गोलंदाजीची पुनरावृत्ती साधावी लागेल पुढच्या सर्व गोलंदाजांना. धावसंख्या झाली ती 23. या लेफ्ट लेग स्पिन पद्धतीचा चेंडू होता. धावचित होतो काय. कदाचित इकडे चेंडू फेक झाली असती तर अजिंक्य बेलोसारख्या फलंदाज इथे धावचित झाला असता. थोडस इथे क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब कामगिरी वॉरियर्स संघाच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून संधी दवडली गेली. एक संधी मिळाली. मिळालेल्या संधीचं सोनं करायचं असतं. संधीतनं कार्य निर्माण करायचं असतं. नाव असं होऊ द्या की काम झाल्यानंतर तुमचं नाव नक्कीच झालं पाहिजे. कार्य करण्याची गरज होती ती क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. धावसंख्येत मात्र 1ने भर होते. धावसंख्या झाली ती 24. धावसंख्या झाली ती 24. कॅमेरा तिकडे कॅमेरा लावलाय. कुठच्याही प्रकारच्या तिकडे लहान मुलांना तिथे फिरकू देऊ नका. जर आपलाच संघ असेल तर कृपया तिथे विनंती आहे. कॅमेरामन तुम्ही स्वतः उपस्थित राहा जेणेकरून जर कोणाचा धक्का लागेल तर नाहक आपलं नुकसान होईल. आणि लहान मुलांना विनंती आहे किंवा तिकडे जे प्रेक्षक बसले
पडदा आणि हे तिसरं पर्व इथे खरोखर चांगल्या रीतीने संपन्न होताना आपण बघतोय. पुन्हा एकदा सामन्याकडे कॅमेरामॅन रेडी. ओके रेडी. सामना सुरू करायचा आहे. प्रवीण तयार आहेत. लेग स्पिन पद्धतीची गोलंदाजी मारण्याचा प्रयत्न देखील कदाचित समोरच्या चेंडूवर ते वेटिंग असतील. अजिंक्य बेलोसे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न वाटतोय तो अजिंक्यच्या माध्यमातून. बघूया कशा प्रकारे त्याला जुमानतायत का आपली चांगली गोलंदाजी इथे सादर करतायत तो प्रवीण. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या असेल ती 24. वारंवार चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु उजव्या यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू पंचांनी बाह्य सरसवल्या. स्वैर मारा अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 25. दडपण आहे का थोडंसं पण प्रवीण यांच्याकडे देखील खरोखर चांगला अनुभव आहे. या घरच्या मैदानात खेळताना तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. आकुडव्या चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे लॉंगॉनच्या दिशेने चेंडू मात्र निर्धाव निघतोय. हळूवार गोलंदाजी चालू आहे. लेग स्पिन ऑफ स्पिन दोन्ही पद्धतीचा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. चेंडूची फेक चांगली दिसते ती प्रवीणच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे ती 25. सुंदर चेंडू चांगला चेंडू अंदाज येत नाहीये चेंडूचा आणि तिसरं षटक संपत आहे. तिसऱ्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या असेल ती 25. 18 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. 18 चेंडू आणि 21 धावांची गरज. पुन्हा एकदा विशाल तयार. यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता विशालच्या माध्यमातून. उलटा ज्याला टाकतो आपण म्हणतो की डावकोल फलंदाज दुसरा टाकायचा प्रयत्न होता. नियंत्रण नव्हतं. डाव्या यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू पंचांनी हात सरसवून स्वैर म्हणून घोषित केला. धावसंख्या झाली ती 26. आकुटवा चेंडू पुन्हा वारंवार बॅक फुटवर येऊन चेंडू भिरकावून दिला लॉंग ऑफच्या दिशेने. चांगली फलंदाजी आपण बघतोय. ते हृदय चांगला अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या या विभागाला लाभलेलं. फलंदाजी देखील चांगली होते त्यांच्या माध्यमातून. गोलंदाजीत देखील पहिल्या षटकात 2 गडी बाद केले होते. 5 धावा देऊन खरोखर चांगली कामगिरी. एक चांगलं भवितव्य हे ठरू शकतं ते कुंभारवाडा या विभागातून. धावसंख्या झाली आहे ती 28. यावेळी फुल टॉस चेंडू झाला असता धाव घेण्याचा प्रयत्न. छोटी धाव घेण्याचा बघूया इकडे. एक धाव निश्चितच मिळते आहे. 29 धावा धाव फलकावर लागले. 46 धावांचं आव्हान आहे. विशाल आता खरी गोलंदाजी विशालची बघूया कशा प्रकारे बहरते का कुठेतरी थांबते. सुंदर फटका उंच गेलाय. चेंडू मैदानाबाहेर नक्कीच जाईल. 2 धावा इथे मिळणारच आहेत. धावसंख्या झाली ती 31 धावा. 15 धावांची गरज असेल अजून. हा सामना जिंकायचा असेल तर टायगर संघाला आणि रोखायचं असेल तर चांगलं षटक टाकण्याची गरज आहे. चांगला झेल घेण्याची गरज आहे. धावचीत घेण्याची गरज आहे. बघूया कशा प्रकारे हा सामना संपतोय. साखळी स्पर्धेतला हा शेवटचा सामना. सुंदर चेंडू खरोखर सुंदर चेंडू. वारंवार बघतोय की यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी खोलवर पद्धतीची गोलंदाजी होते ती विशालच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. सातत्याने त्याची पुनरावृत्ती चांगली होताना दिसते. पुन्हा एकदा विशाल तयार. सुंदर फटका. यावेळी पुढे टाकलेला चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. उत्तुंग खणखणीत षटकार.
चांगला षटकार होता. मी मगाशीच म्हणालो की चांगली फटकेबाजी चालू होते. यावेळी थोडंसं दडपण आलंय का? निश्चितच दडपण आलंय. सरसावल्या बाया. अवांतर धावसंख्येद्वार धावसंख्या झाली ती 38. 8 धावांची गरज असेल टायगर संघाला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारलेला फटका आणि हा देखील खणखणे उत्तुंग षटकार. धन्यवाद. शेवटचा 2 धावाची गरज आहे. धावसंख्या झाली 44. सामनाकार हृदय आणि आडव्या बॅटने मारलेला फटका. चेंडू मैदानातच आहे. हृदय खांडकेने जर षटकार मारला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक रुपेश खांडके यांच्याकडनं. षटकार मारला तर तिकडनं प्रवीण विचारतायत काहीतरी. आणि बघूया किती मारलाय. कुठे गेलाय चेंडू. आणि 2 धावा. 5,000 रुपयाचं पारितोषिक वाचलंय आणि सामना विजय प्राप्त केलाय तो टायगर संघाचा. मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद.